गुड मॉर्निंग. एका कोकणी घरात वीकेंडचा ओजी नाश्ता म्हणजे घावणे आणि चटणी. आणि ही चटणी मी कशाची बनवली आहे हे मला नक्की सांगा. ओल्या खोबऱ्याची की सुक्या खोबऱ्याची? मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं मी बऱ्याच फ्रेम्स घेतल्यात होम डेकॉरसाठी आणि आता त्यांना त्यांच्या जागेवर लावायची वेळ आलेली आहे. मी आधीच ठरवलं होतं कोणत्या वॉलवर लावायच्या आहेत, त्याच्यामुळे सगळ्या अरेंज करून पटापट कामाला लागलो. आता मेन टास्क होता लावायच्या कशा, कारण टोटल 9 फ्रेम्स आहेत, तर 9 फ्रेमसाठी मी 9 खिळे तर नव्हती मारणार. मी काही रील्समध्ये ना स्कॉचची डबल टेप बघितली होती, म्हटलं एकदा ती ट्राय करून बघूयात. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला वॉल सुक्या फडक्याने क्लीन करावी लागते आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे टेप लावून त्यांना 30 सेकंद असं दाबून धरावं लागतं. आता हे त्यांनी त्यांच्या इन्स्ट्रक्शन्समध्ये दिलंय तेच मी तुम्हाला सांगतेय, पण ग्रीप तरी मला चांगली वाटली. आता बघूयात हे किती दिवस स्टिक राहतंय आणि ज्यावेळेस पडेल त्यावेळेस परत एक टेप लावायची आणि परत चिपकवायचं. कारण रेंटेड घरामध्ये एवढे सगळे खिळे मारणं मलाच योग्य वाटत नाहीये, दो पेंटिंग आम्ही स्वतः केली आहे तरी पण. आणि लुक ॲट द वॉल, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण किती बदल घडवून आणतात ना. मी आधीच्या रील्समध्ये पण फ्रेम्सची लिंक दिली आहे, तरी हवी असेल तर कॉमेंट करा. आणि हे मूड आणण्यासाठी पण ना एक प्रोडक्ट बघितलं होतं मी रील्समध्ये, सो म्हटलं आपण हे पण घेऊयात आणि ट्राय करूयात, कारण हल्ली मला नवीन नवीन गोष्टी घेऊन ट्राय आउट करायला खूप मजा येते. आणि तुम्ही फॉलो करायला विसरू नका. भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.